नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. आता रिक्षा परमिट कॅन्सल होतील का? हो, 100% होतील. आता ही कुणाची कॅन्सल होतील? ज्यांनी कागदपत्र फसवून दिलेली आहेत. परमिट घेतेवेळी तुम्हाला लायसन बिलला काढतेवेळी भाषेचं ज्ञान हे लागतं, भौगोलिक परिस्थिती लागते. परंतु ज्यांनी खोटी कागदपत्र दिले त्यांची परमिट कॅन्सल होतील. दुसरं म्हणजे आणि कुणाची परमिट होतील? जे नोकरीवाले आहेत, ज्यांनी परमिट आपल्या नावावर काढले, त्यांना कामधंदा आहे आणि त्यांनी दुसऱ्याला परमिट दिलेली आहेत 3-5 वर्षासाठी, ह्यांची परमिट 100% कॅन्सल होतील. तपासणी मोहीम होणार आहे. शिवाय त्याच्यात एक ॲडिशनल आहे की जे व्यवसायच करत नाहीत, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, ह्यांनी काय असे केलेले आहेत, गुन्हे असतानासुद्धा RTOला देताना स्कॅनिंग करून ते पोलीस दाखले दिलेले आहेत की स्कॅन केले आणि त्याच्या गुन्ह्याचं खालचं कलम काढलेलं आहे. ते ऑनलाईनला चेक केल्यावर दिसतील. त्यांची परमिट कॅन्सल होतील. शिवाय रिक्षा टॅक्सीवाले जे मीटरनंच व्यवसाय करत नाहीत, दुसऱ्याच्या माध्यमातून करतात, नियम पाळत नाहीत, ह्यांच्या गाड्या ब्लॉक होणार आहेत. गाड्या ब्लॉक ऑनलाईननं गाड्या ब्लॉक होणार आहेत. त्यांची लायसन ब्लॉक होणार आहेत. आता एकदा लायसन ब्लॉक म्हणजे ते कॅन्सलच झालं थोडक्यात. म्हणजे मग पुन्हा ब्लॉक झाल्यानंतर मग कळणार ह्यांना कसं काय यायचं. आणि रिक्षा टॅक्सीवाल्यानं ओला कोला करत बसण्यापेक्षा आहे ना, थर्ड पार्टीला जोडता येत नाही. तुम्हाला बोलवून भाडंसुद्धा बसवता येत नाही. प्रवाशांना हात दिला की मीटरनं व्यवसाय करायचा असतो. आणि ज्यांनी आम्ही तर सरकारकडे सारखंच मागं लागलेलो आहे, आत्तापासून नाही, 8 वर्ष झालं की ओला कोलाला जे गाड्या जोडले आहेत त्यांची पहिली परमिट कॅन्सल करा, त्यांची तपासणी करा. आणि हे ओला कोला बसचे सरकारनं मीटर दिलेत कशाला? हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. नुसतं ओला कोला करू नका, सेवा चांगली द्या. आता बसची संख्यासुद्धा एवढी मोठी वाढणार आहे ना, पुण्यात सर्वसाधारणपणे 1000 बस वाढतील, मुंबईत सुमारे 2000 अजून बस वाढतील, ठाण्याला वाढतील, नागपूरला वाढतील. प्रवासी वाहतूक सक्षम गतिमान झाली पाहिजे. आणि असं काय म्हणायचं काम नाही, परमिट बंद झालेत. हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. भाषेची चाचणी ही कशी घ्यायची आणि त्याच्यात ही याचिका खारिज करायचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि महाराष्ट्र दिन 1 मेपासून हे काम जोरदार, म्हणजे पुण्यातल्यासुद्धा परमिटची तपासणी होणार आहे. असं काय म्हणायचं कोणी काही काम नाही. नागपूरच्या बी रिक्षांच्या पेपरची तपासणी होणार आहे. म्हणजे खोटी कागदपत्र दिलेली, जे गाड्यात चालवत नाहीत आणि ज्यांनी दुसऱ्याला भाड्यानं परमिट दिलेले आहेत, विकलेले आहेत, त्यांची परमिट कॅन्सल होणार.